नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 3.3 पाहणार आहोत। प्रॅक्टिस सेट 3.3 मधला पहिला प्रश्न असा आहे, फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ ॲन AP आर 6 and 3 रिस्पेक्टिवली, फाइंड S27। प्रश्नाचा अर्थ असा आहे की या ठिकाणी एक AP आहे आणि ह्या AP मधला फर्स्ट टर्म A ची व्हॅल्यू दिले आणि कॉमन डिफरन्स D ची व्हॅल्यू दिली। फ्रॉम दिस व्हॅल्यू वी वॉन्ट टू फाइंड आउट सम ऑफ फर्स्ट 27 टर्म। फॉर दिस देयर इज द ॲक्टिव्हिटी। फॉर सॉल्विंग दिस S27 we want to complete the activity. A is equal to 6, D is equal to 3 and I want to find out S27. Then Sn is equal to n upon 2 into, this is the formula. Then in box here is 2a, that is the 2a plus n minus 1 into D. Then S27 is equal to 27 अपॉन 2 इन ब्रॅकेट। ए ची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे 2 आहे आणि हे ए ची व्हॅल्यू 6 आहे आणि हे 2 ची व्हॅल्यू 2 ॲज इट इज 2 into 6 that is 12 plus 27 minus 1 and what is the value of D? Value of D is 3. In this box there is the 3. Then I want to calculate this value. ही व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करायची, तर काय येईल पहा, 12 plus in bracket 27 minus 1 into D, that is 3. Then 12 plus 27 minus 1, 26 into 3 is equal to 12 plus 26 into 3, 78, and 12 plus 78, that is the 19. And in this box our answer is 90. Then 2 1s are 2 and 2 4s are 8 and 2 5s are 10. Therefore here is the 45. 27 into 45 is 100,2015. 100,2015 is our answer. तर या पद्धतीनं हे आपल्याला सोडवावं लागेल। याच्यातले बॉक्सेस जे आहेत ते फिलअप करायचे आहेत आणि हा जो भाग आहे ते रफ वर्क आहे, याला तुम्हाला मार्क्स असणार नाहीत। हे जे काही बॉक्सेसमध्ये लिहिलेली उत्तर आहेत त्याला तुम्हाला मार्क्स असणार आहेत। देन क्वेश्चन नंबर 2, फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स। म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे, तर S123 आपल्याला काढायचं आहे। कुणाचं? इवन नॅचरल नंबर। देन ॲट फर्स्ट हिअर AP इज even natural number, that is 2 4 6 dash 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 up to 123 टर्म्स। या ठिकाणी ही पहिली टर्म, ही दुसरी टर्म, ही तिसरी टर्म आणि असं करत आपण 123 टर्मपर्यंतची बेरीज आपण करणार आहोत। तर यामध्ये काय काय दिले पहा, A इज इक्वल टू, इन दिस AP A इज इक्वल टू 2, D is equal to first term, second term minus first term, that is 4 minus 2 is equal to 2, and n is equal to, here how many terms I want to find out the sum, there are 123 terms. Then which value I want to find out? I want to find out value of S120 terms. Therefore our formula for finding Sn, formula is in this way. Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus
in bracket n minus 1 into d. This is the formula for finding Sn. Then putting the values, n ची व्हॅल्यू आहे 123, therefore S 123 is equal to n ची व्हॅल्यू 123 upon 2 in square bracket 2, a ची व्हॅल्यू 2 plus in simple bracket n ची व्हॅल्यू 123 minus 1 bracket complete value of d, that is 2, square bracket complete. Then S 123 is equal to 123 upon 2 in square bracket 2 into 2, that is the 4, plus 123 minus 1, here is 122 into 2, square bracket complete, is equal to 123 upon 2 in square bracket 4 plus 122 into 2, that is 244, is equal to 123 upon 2 in square bracket 4 plus 144, we get here 248 is equal. या ठिकाणी पहा, याला पण भाग देऊ शकतो, 2 ने ह्याला डिवाइड करायचं. देन वी गेट हियर 123 इंटू 2 1 जा 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 4 जा 8, that is 124. 123 into 124 हे जर समजा तुम्ही मल्टिप्लिकेशन कॅरी आउट केलं, देन वी गेट आन्सर, दॅट इज 15,252. दिस इज आवर आन्सर. व्हॉट इज दिस? दिस इज द सम ऑफ फर्स्ट. तर या प्रकारे आपण हे गणित जे आहे ते सोडवलेलं आहे. आपण इथून सुरुवात केली, ए पी काढलं. ए पीमध्ये असणारे ए ची व्हॅल्यू, डी ची व्हॅल्यू आणि एन ची व्हॅल्यू मला माहीत आहे. त्याप्रमाणे एस एनचं फॉर्म्युला आपण लिहिला आणि त्या फॉर्म्युलामध्ये किमती घालून यामध्ये या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. देन नेक्स्ट प्रॉब्लेम, फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स. फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स फ्रॉम 1 to 3050. पहा, प्रश्नाचा अर्थ व्यवस्थितपणे लक्षात घ्या. फाइंड द सम ऑफ ऑल इवन नंबर्स फ्रॉम 1 to 3050. 1 ते 350 पर्यंत असणारे जे काही इवन नंबर्स आहेत त्या सर्व इवन नंबर्सची आपल्याला बेरीज करायची आहे. तर ती आपण बेरीज कशी करणार आहोत पहा. ॲट फर्स्ट AP, which is the AP? Here AP is that is 2, then 4 dash 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 up to 3050. Sorry, 350. 350 ला 350 दिस इज ऑल्सो इवन नंबर. हा इवन नंबर आहे, देअरफॉर 350 हे आपल्याला घेणं गरजेचं आहे. पहा, या इवन नंबरची मला बेरीज करायची, सम काढायचे. मला जर सम काढायचे असेल, देन फॉर्म्युला इज इन दिस वे, दॅट इज फॉर्म्युला इज Sn is equal to n upon 2 in bracket, that is 2a plus n minus 1 into d. तर यामध्ये मला कशाची गरज आहे, तर यामध्ये मला a ची किंमत माहीत असणं आवश्यक आहे, d ची किंमत मला माहीत असणं आवश्यक आहे
आणि एनची किंमत मला माहीत असणं आवश्यक आहे. व्हॉट इज द एन? दॅट इज हाऊ मेनी नंबर्स. तर हे नंबर्स टोटल किती आहेत हे पण मला माहीत असणं आवश्यक आहे. तर एची व्हॅल्यू मला माहीत आहे 2 आहे. डीची व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करता येईल 4 - 2 दॅट इज 2. एनची व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करायची. तर ती कशी करायची पहा. हिअर ए इज इक्वल टू 2, डी इज इक्वल टू T2 - T1 that is 4 - 2 is equal to 2 and Tn is equal to 3050 and I want to find out value of n. ची व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची. देन फॉर्म्युला फॉर फाइंडिंग Tn that is Tn is equal to A plus in bracket n minus 1 into D. Then putting the values, what is the Tn? Tn is 3050 is equal to, what is the value of A? Value of A is 2 plus in bracket n ची व्हॅल्यू मला कॅल्क्युलेट करायची n minus 1 into D. What is the value of D? That is the 2. Then 3050 is equal to 2 plus या 2 या जो काही ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेटच्या प्रत्येक टर्मला मी मल्टिप्लाय करणार आहे. 2 into n that is 2n. 2 into 1 minus 1 that is -2. Here -2 and +2 they are cancelled to each other. Then we get here 3050 is equal to 2n. Therefore 2n is equal to 3050. Therefore n is equal to 3050 upon 2 is equal to 2 2s are 2, 1s are 2 that is 1, 2 7s are 14 and 2 5s are 10. Then we get here n is equal to 175. या ठिकाणी आपण n ची व्हॅल्यू काढलेली आहे. देन आय वॉन्ट टू फाइंड आउट S125. S125 ची मला किंमत काढायची. देन हिअर A is equal to 2, D is equal to 2 and n is equal to 175. Then I want to find out S175 S175 किती आहे ते मला काढायचं आहे. ॲट फर्स्ट राईट द फॉर्म्युला इज इन दिस वे. Sn is equal to n upon 2 in square bracket 2a plus n minus 1 into D bracket complete. Therefore putting the values, S175 is equal to 175 upon 2 bracket in square bracket 2 into A ची व्हॅल्यू किती आहे पहा 2 आहे प्लस n. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ n? 175 minus 1 into D. Value of D is 2 bracket complete is equal to 175 minus 2 in square bracket 2 into 2 that is the 4 plus 175 minus 1 that is 174 into 2. Then we get here 175 upon 2 in square bracket 4 plus 2 4s are 8, 2 7s are 14. Therefore here is the 4, carry 1,
2 1s are 2 plus 1, that is 3. Then we get here 175 upon 2. यांची जर बेरीज केली तर पहा 8 plus 4, that is 12. Carry 1, here is the 5 and this is the 3. Then $175 2 न याला डिवाइड केलं तर काय येईल पहा इंटू 2 1s are 2, 2 7s are 14 and 2 6s are 12. If we multiply this 3800, this is our answer 3800. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ही एक पद्धत आहे. दुसऱ्या पद्धतीने पण याचं उत्तर आपल्याला काढता येईल. दुसरी पद्धत कुठली आहे पहा. सेकंड मेथड काय होईल पहा. SN या ठिकाणी पहा ज्या गोष्टी मला माहीत आहेत त्या आपण पहिल्यांदा लिहूयात. n इज इक्वल टू 175. then a is equal to, that is first term we know the first term is 2 and last term, that is tn is the last term. Then what is tn? 3050. Then our formula is Sn is equal to n upon 2 in square bracket first term plus last term. This is the formula. We know the first term, last term and n. Therefore S 175 is equal to 175 upon 2. What is the first term? First is 2 and last term is 350. Bracket complete. Is equal to 175 upon 2 into 1 plus 350, that is 352. या ठिकाणी पहा 352 आलेला आहे. इज इक्वल टू 175 इंटू याने याला जर डिवाइड केलं 2 1s are 2, 2 7s are 14 and 2 6s are 12. And if we multiply this, we get here 3800 and this is our answer. And answer is in this way. लक्षात घ्या, ही तर पद्धत वापरा किंवा ही पद्धत वापरा, कुठल्याही पद्धतीने. Question number 4 is in this way. In an AP 19th term is 52 and 38th term is 128. Find the sum of first 56 term. तर या ठिकाणी आपल्याला दोन गोष्टी दिलेल्या आहेत. त्या दोन गोष्टी कुठल्या आहेत पहा. दॅट इज T19 इज इक्वल टू 52 and T38 is equal to 128 and we want to find out S56. या ठिकाणी S56 ही टर्म मला काढायचे किंवा सम काढायचे, सम ऑफ फर्स्ट 56 टर्म. तर पहा T19 is equal to 52, T38 is equal to 128 and we want to find out S56. हे मला फाइंड आउट करायचं आहे. जर समजा S56 फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला फॉर्म्युला जो वापरायचा आहे तो SNचा फॉर्म्युला वापरायचा आहे. SN इज इक्वल टू n अपॉन 2 इन स्क्वेअर ब्रॅकेट 2a प्लस n - 1
इंटू डी या फॉर्म्युल्याचा मला उपयोग करावा लागेल. आणि या फॉर्म्युल्याचा जर उपयोग करायचा असेल तर या ठिकाणी मला एनची व्हॅल्यू माहीत असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी एनची व्हॅल्यू मला माहीत आहे, दॅट इज 56. एची व्हॅल्यू मला माहीत असणं आवश्यक आहे. आपल्याला एची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल. एनची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे आणि डीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल. ए आणि डीच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी मला या ठिकाणी दोन किमती दिल्यात, त्या म्हणजे T19 आणि T38. याचा उपयोग करून मी या ठिकाणी एची आणि डीची किंमत काढणार आहे. वी नो दी फॉर्म्युला दॅट इज TN. TN is equal to A plus N minus 1 into D. Then T19 is equal to A plus N, that is 19 minus 1 into D. There, but T19, what is T19? 52. Therefore 52 is equal to A plus 18D, and this is equation number 1. This is the equation number 1. Then from second information, that is we know the value of T38. Therefore we know TN is equal to A plus N minus 1 into D. Then T38 is equal to A plus N ची व्हॅल्यू आहे 38 minus 1 into D, that is but value of T38, we know the value of T38, that is 128. 128 is equal to A plus 38 minus 1, 37D, and this is nothing but value. This is the equation number 2. From 1 and 2 आपण या दोघांचा विचार केला तर या ठिकाणी इक्वेशन नंबर 1 इज सबट्रॅक्ट फ्रॉम इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 मधून एक जी इक्वेशन आहे ती मी मायनस करणार आहे. देन वी गेट हियर व्हॉट इज इक्वेशन नंबर 2, दॅट इज 128 इज इक्वल टू A प्लस 37D minus 52 is equal to A plus 18D. I want to subtract this two. या ठिकाणी याचं सबट्रॅक्शन करायचं म्हणून याचे जे साईन आहेत ते बदलणं गरजेचं आहे. तिथे देअर इज द मायनस साईन, हिअर इज द प्लस मायनस, then here is the minus sign, here is the minus sign. Then A plus A minus A, they are cancelled to each other. Then 128 minus 52, 4 minus 2, that is 6. Then 12 minus 5, that is 7. 76. A get cancel. Then 37 minus 18, that is the 19D. Therefore 19D is equal to 76. Therefore D is equal to 76 upon 19. That is D is equal to 4. Value of D is the 4. Then putting value of D in equation number 2 or 2.
putting value of D in equation number 2. What is the equation number 2? 128 is equal to A plus 37 into D. Therefore 128 is equal to A plus 37 into D. What is the value of D? That is the 4. Therefore 128 is equal to A plus 37 into 4. 148. Therefore A is equal to 128 minus 148. Therefore A is equal to minus 20. Value of A, that is the minus 20. We get value of A and value of D. Then we want to calculate. We know the value of A. A is equal to minus 20. D is equal to common difference, that is the 4, and I want to calculate N is equal to, what is the N? N is 56. Therefore here N is equal to 56, and we want to calculate S 56. Therefore we know the formula that is Sn. Sn is equal to N upon 2 in square bracket 2a plus N minus 1 into D square bracket complete. Then value of N, that is 56, S 56 is equal to 56 upon 2 in square bracket 2 value of A, that is minus 20, plus N, value of N, that is 56 minus 1 into D, value of D, that is the 4, square bracket complete. Then 2 2s are 4, 2 8s are 6, 16, 2 8s are 16 in square bracket 2 into 20, that is minus 40, plus 55 into 4 is equal to 28 into minus 40 plus 220 is equal to 28. या दोघांचं जर समजा बघितलं तर इथं आहे 220 minus 40, that is 180. Therefore we get here 180. 28 into 180, that is 5040 is our answer. हेच गणित मला दुसऱ्या फॉर्म्युलाचा उपयोग करून सुद्धा सोडवता येईल. दुसरा फॉर्म्युला काय ते पहा. फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म. वी नो व्हॉट इज द फर्स्ट टर्म अँड व्हॉट इज द लास्ट टर्म. बाय यूजिंग दिस फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट दी Sn. तर Snची व्हॅल्यू त्याही पद्धतीनं मला काढता येईल. देन आवर फायनल आन्सर इज, आपलं शेवटचं उत्तर काय असणार आहे पहा. आवर फायनल आन्सर इज
सम ऑफ फर्स्ट 56 term is sum of or 56 term is 5040. तर या पद्धतीनं आपल्याला हे जे एक्झाम्पल आहे ते सोडवता येईल.